सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. मध्ये एक ऑनलाईन गेमिंग खेळत असताना करत जाणून आत्महत्या केली. काल दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी शहापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोरुची या गावामध्ये एका युवकाने आत्महत्या केल्याचं प्रकरण अकस्मात मयत शहापूर पोलीस स्टेशनला दाखल आहे. या प्रकरणामध्ये या युवकाने प्राथमिक तपासामध्ये आम्हाला असं स्पष्ट झालं आहे की त्याने ऑनलाईन गेमिंगच्या तो आहारी गेला होता आणि सुरुवातीला काही काळ त्याला पैसे मिळाले, परंतु नंतर तो त्याच्या आहारी जाऊन त्याचे पैसे त्यात गेले. हे पैसे पुन्हा रिकवर करण्यासाठी, पुन्हा मिळवण्यासाठी त्यानं इतर त्यांच्या मित्र, नातेवाईक यांच्याकडून काही पैसे त्यांना वेगवेगळी कारणं सांगून, म्हणजे गेमिंगचं कारण न सांगता वेगवेगळी कारणं सांगून त्यांच्याकडून घेतले होते आणि त्यामध्ये त्याचं कर्ज जे आहे ते वाढत गेलं. यामुळे त्याच्यावर एक प्रकारचा तणाव निर्माण झाला. हे पैसे, त्याचे पगाराचे पैसे जिथे कामाला आहे तिथे आणि हे काही लोकांकडून त्याने उसने घेतलेले पैसे, ज्यावेळी सगळेच पैसे संपले त्यावेळी तो एकदम नैराश्यात गेला. त्याच्यावर मानसिकता खूप वाढला आणि त्यातून त्यानं हा आत्महत्येचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर एवढं टोकाचं पाऊल उचलण्याची यामध्ये गरज नव्हती. त्यांनी वेळीच त्याच्या मित्र, नातेवाईक यांची मदत घ्यायला पाहिजे होती. त्यांनी समुपदेशन करून घ्यायला पाहिजे होतं किंवा त्याच्या नातेवाईकांच्याकडे त्यांनी संपर्क साधला असता किंवा पोलिसांच्याकडे संपर्क साधला असता तर त्याचं समुपदेशन आम्हाला करता आलं असतं. परंतु त्यानं टोकाचा निर्णय घेत ही आत्महत्या केलेली आहे. माझं या माध्यमातून, आपल्या माध्यमातून सगळ्या पालकांना असेल आणि युवकांना असेल आवाहन करतो मी की आपण कोणत्याही अशा ऑनलाईन गेमिंग असेल, ऑनलाईन जुगार असेल, हे जे प्लॅटफॉर्म आहेत वेगवेगळे ऑनलाईनचे, याच्या अजिबात आहारी जाऊ नका. हे ॲप्लिकेशन अजिबात वापरू नका. आणि पालकांना विशेषतः करून आव्हान आहे की आपल्या पाल्यांचे वागणं ज्यावेळी बदलते, ज्यावेळी ते वारंवार पैसे मागतायत आणि त्या पैशाचं काय करतायत हे आपल्याला शेवटपर्यंत समजत नाही, अशा वेळी त्याच्यावर लक्ष ठेवा. तो हे पैसे कोणत्या ठिकाणी वापरतोय, हे कसा खर्च करतोय याची माहिती घ्या आणि जर तो या अशा ऑनलाईन गेमिंगच्या ह्याच्यात असेल तर त्याला वेळीच समुपदेशन असेल, पोलिसांची मदत असेल, यातून बाहेर काढा. अन्यथा त्याचा परिणाम, त्याला जर वेळेत मदत मिळाली नाही तर ते आत्महत्यापर्यंत गेल्याचं आपण या ह्याच्यातून पाहत आहे. कोणत्याही अशा आहारी जाऊ नये असं मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन देत आहे. सुसाईड नेट प्रायव्हेट आहे, पण थोडक्यात मी सांगतो की त्यानं स्वतः कबूल केलेलं आहे की ऑनलाईन गेमिंगमुळे त्यानं कर्ज झालेलं.